कॉन्फिगरेशनसाठी कंडेन्स्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनसाठी आपल्याला काय येणं गरजेचं आहे तुम्हाला माहित असलं पाहिजे. कंडेन्स्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनसाठी नोबल गॅसेस सर्व माहित असले पाहिजेत. नोबल गॅसेस काय काय आहेत बघा बरं. नोबल गॅसेस, यस, व्हॉट आर द ऑल नोबल गॅसेस दॅट वी हॅव? ही, ना और करीना, झगड़ते रहना. हेलियमचा ॲटॉमिक पहिला पिरियड, दुसरा पिरियड, तिसरा पिरियड, चौथा पिरियड, पाचवा, सहावा. हेलियमचा ॲटॉमिक नंबर 2, ह्याचा 10, ह्याचा 18. चला पुढचं कोण सांगते मला? पुढचा कोण सांगते याचा? बोला बरं. कम ऑन, व्हेरी क्विक. यस यस प्लीज बेटा. यस श्रद्धा, व्हेरी गुड. यस भक्ती, कम ऑन. ओमकार, सरोजा, श्रद्धा, शुभांगी, विद्या, शुभम. यस प्लीज everybody, come on everybody. I want everybody to participate in the class fully and give the answers, otherwise you will not get benefited 100% from these live lectures. फिजिकल लेक्चर मध्ये हे सर्व गोष्टी करता येतात, पण लाईव्ह लेक्चर मध्ये तुमच्याकडून प्रतिसाद पाहिजे. सो प्लीज प्रत्येकाने सांगा बरं. क्रिप्टॉनचा ॲटॉमिक नंबर आहे 36. चला झेनॉनचा कोण सांगतंय? चला श्रद्धानं छान अभ्यास केलेला आहे, व्हेरी गुड. झेनॉनचा कोण सांगतंय? बोला. 54. बहुत अच्छे बेटा, बहुत अच्छे, बहुत अच्छे. बोला बाकीच्यांचं पण उत्तर पाहिजे. काय झालं? कोण कोण आलंय बघूया. कोण कोण आलंय? काय शुभम उत्तर देत नाहीस तू? शुभांगी काय झालं? पाठ केलं नाहीत का बेटा? चला सर्वांनी पाठ करायचं. पूनम काय झालं? उत्तर असतात तुझे. शेवटचं आहे श्रद्धा. खूप छान अभ्यास बेटा, असंच चालत राहा. शेवटचं किती आहे? 80. श्रद्धा 80. विद्या, व्हेरी गुड विद्या, 86. बहुत अच्छे बेटा, 86 हे आहेत ॲटॉमिक नंबर. तुम्हाला माहिती असलं पाहिजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन याचं 1s पर्यंत संपत आहे, त्याचं 2p ला संपत आहे, ह्याचं 3p, ह्याचं 4p, ह्याचं 5p ला संपत आहे, ह्याचं 6p ला. करीना चौका, रैना छक्का मारतो. ठीक आहे, एवढं आपण बघितलेलं आहे, राईट. आता याच्यानंतर बघूया. याच्यानंतर काय? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कंडेन्स करत असताना आपण काय करत असतो? समजा रोडियम आहे, त्याचा ॲटॉमिक नंबर 45 आहे, तर बघतो काय की हा कोणत्या दोन नोबल गॅसेसच्या मध्ये येतो. तर ह्याचं 36 आहे आणि ह्याचं 54 आहे. तर ह्या दोघांच्या मध्ये कुठंतरी रोडियम येतो. मग आपण कुणाला वापरतो रे कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करायला? क्रिप्टॉनला वापरतो का आर्गॉनला? सांगा बरं जरा. दोघांपैकी कोणाला वापरतो? यस फलक बेटा, यस श्रद्धा, व्हेरी गुड, बहुत अच्छे. ओमकार सांग बरं जरा, आठवतंय का? पूनम, व्हेरी गुड, पूनमचा आन्सर आलेला आहे. खूप छान, खूप छान. विद्या पण सांगते, वा वा, सर्वांनी सांगितलं, अतिशय छान. बघा काय, आर्गॉनला वापरणार म्हणजे जो छोटा आहे त्याला वापरतो आपण. आर्गॉन 36 म्हणणार आपण याला, ठीक आहे नाही. आणि पुढे काय म्हणणार? उरले किती आता? 36 गेले आणि आर्गॉन म्हणजे तिसऱ्या पिरियडचा आहे म्हणून 3p संपलं. मग उरले किती? 45 म्हणून 36 गेले, 4 and 5 9 उरले. बघा 9 उरले. मग आपण काय करतो? 9 उरले तर 3p च्या नंतर 4s मध्ये 2 आणि पुढे 3d असतो, त्याच्यामध्ये उरले किती आता? 7. तर हे झालं कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ रोडियम, राईट. आता कधी कधी तुम्हाला काही बुक्समध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं पण दिसेल. म्हणजे बघा ऍक्च्युली आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघूया कुणाचं? टीनचं पाहूया. जरा नीट लक्ष द्या बरं बाळांनो. टीन 48 याला पण आपण कोणता वापरणार? क्रिप्टॉन 36. मला वाटतं मागच्या वेळेस आपलं चुकलं का? रोडियमसाठी आपण काय वापरला? आर्गॉन नाही ना, क्रिप्टॉन वापरणार. क्रिप्टॉन 36 बरं काय. तर इथं पण क्रिप्टॉन 36. आणि क्रिप्टॉनसाठी कोण संपत आहे सांगा बरं? क्रिप्टॉन म्हटल्यावर काय संपत आहे सांगा? शेवटची सबशेल काय आहे क्रिप्टॉनची? क्रिप्टॉन किती पिरियड मधला आहे ते आधी सांगायचं. 4p. व्हेरी गुड श्रद्धा. पूनम थोडी चूक झाली. क्रिप्टॉन चौथ्या पिरियडचा आहे. आता सांग बरं काय असणार पूनम? चौथ्या पिरियडचा, कारण करीना, आपलं करीना आहे ना, करीना चौका मारते. व्हेरी गुड, चौका चौथ्या पिरियडमध्ये 4p. मग 36 आणि 48 ह्यांच्यातला फरक किती इलेक्ट्रॉन उरले मग? 48 मायनस 36. तर हे 4 8 हा 9. हा गुड गुड, 9 नाही बेटा, 12. व्हेरी गुड विद्या, 12.
12 इलेक्ट्रॉन उरले. मग 4p नंतर काय येते माहिती आहे तुम्हाला? 4p नंतर 5s हे पार्ट असू द्या, आणि नंतर 4d. मग 5s मध्ये 2 टाकले, 10 उरले. ओके, टीनचा माझा ॲटॉमिक नंबर चुकलाय, 50 पाहिजे, तरी म्हटलं असं का व्हायला. हां, 50 आहे. 48 नाही बेटा, 50 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 4d म्हणजे आता 12 नाही 14 उरणार आहे का नाही? 50 आहेत ना, 50 म्हणून 36 गेले, 14 उरले, बरोबर. तर इथं 10 टाकले आहे का नाही. आता किती उरले सांगा बरं? एकूण 14 उरले होते, त्याच्यापैकी 12 गेले. आता किती उरले बोला? 2 उरले. आता ते 2 कुठं टाकायचे माहिती आहे का? कोणती शेल येते 4d नंतर? काय येते सांगा? बोला बरं सर्वांनी. 4d नंतर नाही बेटा, एफ येत नाही. 4d नंतर काय येते सांगा? 5p. व्हेरी गुड विद्या, हे पाठ असू द्या. 5s नाही बेटा, 5p. 5s तर झाली ना अगोदरच, ते अगोदर पाठ असणं गरजेचं आहे. हे पाठ व्हायला थोडा वेळ लागतो, पण माहीत असू द्या. आता ह्याच्यात 2. आता हे झालं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ टीन. पण काही पुस्तकांमध्ये तुम्हाला असं पण दिसेल, क्रिप्टॉन. इथं 36 लिहिणार पण नाहीत कधी कधी, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. एक्झाम मध्ये क्वेश्चन पण येऊ शकतो. आणि हे 5 वाले अगोदर लिहून काढतात उगाच. आणि हे 4 वाला आहे ना, छोटा आहे ना, हे 4 छोटा आहे म्हणून त्याला आधी लिहितात. 4d 10, आणि मग हे 5 वाले एकत्र लिहायचे. एनर्जी काय मग ह्याची कमी आहे असं आहे का? नाही, एनर्जी याचीच कमी आहे, पण उगीच 5 वाले एकत्र लिहिले आणि 4 वाले अगोदर लिहिले. कळलं का कसं असेल ते? ही लिहिण्याची खूप पद्धत आहे. पण एनर्जी याचीच कमी आहे असं लिहिलं म्हणून याची एनर्जी कमी आहे, सॉरी याची एनर्जी जास्त आहे असं वाटतंय, पण तसं नाही. उगं 5 वाल्यांना एकत्र लिहिण्यासाठी तसं केलेलं असतं. उदाहरणार्थ समजा एखाद्या एलिमेंटचा असा असेल, रेडॉन, म्हणजे की तो रेना छक्का मारतो म्हणजे 6p झालं. म्हणजे 7s2 4f14 6d. अरे 6dच का रे बाळांनो? हो ना, 7s म्हणल्यावर 5f येणार, 5f 2 न कमी असते f, आहे का नाही? 6d 10 आणि 7p3 असं जर असेल, हे तर एनर्जीनुसार हे करेक्ट आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, असंच असायला पाहिजे. अशीच एनर्जी आठवली का बघा? आठवत नसेल तर एक वेळेस रिवाइज करूया. एनर्जीची ऑर्डर कशी आहे बघा, विसरू नका, मी सांगितलेलं आहे. पिरियडिक टेबलच्या पिरियडनुसार पहिला पिरियड, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा. इथं काय 1s, इथं काय 2s 2p, इथं काय, इथं काय 3s 3p, इथं काय 4s 3d 4p, इथं काय 5s. चला त्याचं रिव्हिजन. हे कळलं का मी काय लिहिलंय ते? एवढं सांगा, येस ऑर नो, हे कळलं का? तुम्ही फक्त सांगत चला, हे काय लिहिलं कळलं? सांगा बरं. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता बघा, मग त्याच्यानुसार 7s नंतर 5f येतो बघा. 7s 5f 6d 7p. एनर्जीनुसार असं लिहायचं. पण काही पुस्तकामध्ये किंवा एमसीक्यू मध्ये एखाद्या वेळेस काय होणार तुम्हाला, ह्याचंच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असंही लिहिलेलं दिसेल. काय नाही इथं काय. आणि हे बघा अगोदर छोटे संख्या कोणाची आहे? 5ची आहे, पण त्याला उगीच अगोदर लिहिलेलं असेल. त्याच्यानंतर मग कोण लिहिला असेल छोटी संख्या कोणाची सांगा बरं, मग कोण लिहिला असेल?
सांगा बरं. हे प्रिन्सिपल क्वांटम नंबर ज्याचा छोटा आहे त्याला अगोदर लिहायची एक पद्धत असते उगीच. सांगा कोण मग? 5च्या नंतर कोण दिसते? बोला बरं. 6 लिहिणार का 7 लिहिणार? शाबाश. 6 नाही बेटा. 7F कुठून आलं? 7F पूनम नाहीच ना याच्यामध्ये. 7F आहे का बघ बरं. 7F तुला दिसते का नाही? मी म्हटलं ना प्रिन्सिपल क्वांटम नंबर ज्याचा सर्वात छोटा आहे त्याला अगोदर लिहिलं 5. त्याच्यानंतर कोण आहे? 6. त्याच्यानंतर कोण आहे? 7. त्याच्यामध्ये मग अगोदर लिहिणार 7s2 7p6. ठीक आहे. ऍक्च्युली हे एनर्जी नुसार लिहिलंय का सांगा बरं. येस ऑर नो? एनर्जी नुसार हे आहे का? नाही. हे आहे एनर्जी नुसार. म्हणजे ह्याच्यामध्ये जे अगोदर लिहिले त्याची कमी एनर्जी, ह्याची जास्त, ह्याची जास्त, ह्याची सर्वात जास्त. पण इथं तसं नाही. उगच छोटा अगोदर लिहिलाय, मग 6 मग 7 असं उगं लिहायचं. पद्धत आहे ती. हो, पद्धत आहे. मग ह्याच्याकडे बघून लगेच म्हणायचं नाही. जर तुम्हाला असं दिलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि म्हटलं की ह्याच्यामध्ये सर्वात कमी एनर्जी कुणाची आहे, तर तुम्हाला वाटतं यार हे सर्वात आधी लिहिलं ह्याचीच सर्वात कमी एनर्जी आहे. पण नाही. एनर्जी काढण्याचा फॉर्म्युला काय? एकच आहे, तो म्हणजे N+L रूल. अगदी काढून बघा. ह्याचं N+L काय ते 5 + 3 8 आणि ह्याचं N+ काय ते 6 + सांगा SPD 2 8. मग दोघांचं 8 आलं. मग आता काय बघायचं? प्रिन्सिपल क्वांटम नंबर ह्याचा कमी आहे तर ह्याची एनर्जी कमी आहे. त्याच्यानंतर ह्या दोघांमध्ये तुम्हाला काय वाटतंय? अरे ह्याला अगोदर लिहिलंय, याला अगोदर लिहिलं म्हणजे याची एनर्जी कमी आहे आणि मग तुम्ही लिहून टाकता 6D ची एनर्जी कमी आहे. पण तसं नाही. काय बघणार तुम्ही आधी? कारण त्यांनी एनर्जीनुसार लिहिलंच नाही, ते मुद्दाम वाकडं तिकडे लिहिलंय. तुम्ही आधी काय बघणार? नाही, N+L बघणार. त्याचं N काय? किंवा जर तुम्हाला हे पाठ असेल इकडचं हे, तरी पण सहज बघता 6D 7s. इथं दिसाले काय आहे? 6D 7s. इथं बघून सांगा बरं एनर्जी कोणाची कमी आहे? सिक्स डी आणि 7s मध्ये एनर्जी कोणाची कमी आहे? 7s ची कमी आहे. पण इथं जर बघितलं तर 7s पुढे लिहिलाय. गडबडीत तुम्ही ह्याला म्हणू शकता, पण नाही म्हणायचं. इथं बेरीज करा. 6 आणि डी किती आहे? 2 बरोबर 8. इथं करा बेरीज. 7 + 0 = 7. म्हणजे ह्याचं N+L कमी आले म्हणजे ह्याची एनर्जी कमी आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये जो आधी लिहिलेला आहे त्याची एनर्जी कमी असायला पाहिजे, पण काही बुक्समध्ये MCQs मध्ये तसं नसतं. म्हणून N+L बघायचं किंवा हे पाठ असलं पाहिजे. आणि हे पाठ होतंय हळूहळू, एवढं काही नसते. तुम्हाला समजा एखाद्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलं मी असं, झेनॉन म्हणजे 5वा, 5p नंतर काय ते काहीतरी येईल समजा. ठीक आहे. मग मी असं काहीतरी दिलं, असं दिलं आणि मी म्हटलं की ह्याच्यामध्ये सर्वात जास्त एनर्जी कुणाची आहे? त्या तिघांपैकी सर्वात जास्त एनर्जी कुणाची आहे? तुम्हाला घाईत वाटू शकतं याची आहे, परंतु बघा, सांगा विचार करून कुणाची आहे? गुड भक्ती, व्हेरी गुड. श्रद्धा गुड. शुभम कसं आलं बघ बेटा. N+L काढायचं. विद्या, सर्वात जास्त एनर्जी कुणाची आहे? एकतर तुम्ही इथं बघा बाळांनो, हे पाठ असेल तरी जमते, नसलं तर सरळ N+L काढा. N+L काढा. तुम्ही चुकायलात बघा. N+L काढा ना. तुम्ही कशाला डोक्याला ताप घ्यालात? बाकी करून सांगा मला. आता आलं बघा. ह्याचं N+L काय? हा, आता अनिकेत आलं. 2 + 3 = 5. सॉरी 2 नाही, 4 + 3 रे बाबा.
7, ह्याचं एन प्लस काय 5 + 2 7, आणि ह्याचं काय हे 6 आणि हे 0. मग ह्याची एनर्जी नाही आहे जास्त. मग ह्या दोघांमध्ये कोणाची जास्त आहे? दोघांचं एन प्लस एल सेम आहे. मग एन बघा, मग ह्याचं एन जास्त आहे म्हणून ह्याची एनर्जी सर्वात जास्त. आणि इथं पण तुम्हाला हे जर पाठ असेल तरी कळेल बघा, ह्याची सर्वात जास्त आहे, कारण 6p नाहीच आहे म्हणून त्याची काही एनर्जीचा प्रश्न येत नाही. ठीक आहे, लिहिण्याच्या पद्धती आहेत ह्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला काय माहित असलं पाहिजे बघा, हे एक ॲटम विषयी ही के शेल, ही एल, ही एम, ही एन. ओके, तर ही पहिली, ही दुसरी, ही तिसरी, ही चौथी. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी. मग ही जी शेवटची आहे, नीट लक्ष द्या बाळांनो, त्या शेवटच्या शेलला व्हॅलन्स शेल म्हणतात किंवा अल्टिमेट शेल. तिच्या अगोदरचीला पेन अल्टिमेट शेल म्हणतात. तिच्या अगोदरचीला प्री पेन अल्टिमेट शेल म्हणतात. मग मला तुम्ही सांगा, जर मी असं लिहिलं, एक न्यूक्लियस काढायचा अगोदर, त्याच्यानंतर ही एक, तुम्हाला कन्फ्यूज होणे म्हणून मी जरा असं वेगवेगळे कलर वापरतो, ही 2, 3, 4, 5, 6. समजा अशा शेल आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6. मला फक्त तुम्ही उत्तर द्यायचे, फक्त उत्तर द्यायचे, मी जे म्हणेल ते. व्हॅलन्स शेल कोणती आहे 1, 2, 3, 4, 5, 6 पैकी? उत्तर द्या. विच इज द व्हॅलन्स शेल? व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. यम शेल कोणती आहे? यम, KL, यम कोणती आहे? गुड, भक्ती, श्रद्धा, शुभम, व्हेरी गुड. तिसरी आहे व्हॅलन्स शेल, 6वी ही यम शेल. विच इज अल्टिमेट शेल? कम ऑन, अल्टिमेट शेल कोणती आहे? गुड, व्हेरी गुड. नाही, पुन्हा मला वाटलंच होतं मुद्दाम. व्हॅलन्सलाच अल्टिमेट म्हणतात, व्हॅलन्सलाच अल्टिमेट. पेन अल्टिमेट कोणती आहे? पेन अल्टिमेट, पेन अल्टिमेट. श्रद्धा, थोडं चुकलं. पेन अल्टिमेट म्हणजे बाहेरून मोजत जायचं असतं. ही झाली अल्टिमेट, ही झाली पेन अल्टिमेट, 5वी. प्री पेन अल्टिमेट कोणती आहे? प्री म्हणजे तिच्या अगोदरची, 4थी. तर तुमच्या लक्षात आलेलं आहे हे कन्सेप्ट, पेन अल्टिमेट काय, प्री पेन अल्टिमेट म्हणजे काय, वगैरे वगैरे. ओके, मग तुम्हाला एक समजा असा प्रश्न आला, थांबा. हा, आता आपण रोडियम एलिमेंट बघूया. आता शेल लेवलचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असते ते बघूया. जरा थांबा, आता घाई करू नका. प्रश्न कसा आहे, रोडियमचं शेल लेवलचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा म्हटलंय. तुम्हाला 10वी मध्ये काही सर असे सांगायचे बघा, आयर्नचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करायचे. काही जण मला 10वीत म्हणत होते 26 आहे, मग सर ते कसे करतात, 2,8,8 किती झाले, 8 8 16 2 18. मग त्याच्यानंतर अगोदर इथं 2 भरतात आणि मग ह्याला भरायला सुरू करतात, आहे का नाही. मग इथं 9, 10, 11 असं काहीतरी. कधी आलंय का तुमच्या, म्हणजे एन्काउंटर झाले का तुम्हाला असं कधी? कधीतरी उगाच आयर्नचं कोणीतरी वर्गामध्ये हुशार विद्यार्थी असतो, तो काहीतरी विचारतो तुम्हाला, काय फक्त कॅल्शियम पर्यंत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, त्याच्या पुढचं नाही. एखादा हुशार विद्यार्थी उगाच काहीतरी म्हणतो, सर आयर्नचं कसं करून दाखवा. मग ते सर असं करून दाखवायचे, इथं 19 आले म्हणून. मग ते म्हणायचं, सर अगोदर इथं 2 भरतात आणि मग ह्याच्यामध्ये का असं भरतात, बघा असं असते ते. नीट लक्ष द्या.
बघा काही करू नका, असं आहे ते. पोटॅशियम, कॅल्शियम, स्कॅन्डियम, व्हॅनेडियम, टिटॅनियम. बघा ह्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पोटॅशियम 19, हे 20, 21, 22, 23. पोटॅशियम काय आहे मग 2,8,8,1. एवढं कळलं का सांगा. हे झालं शेल लेवल. म्हणजे तुम्ही काय हे के एल एम एन तुम्ही आतापर्यंत जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केलं त्याला म्हणतात शेल. शेलमध्ये भरत शेल लेवल. आपण जे लिहितो 1s2 2s2 ह्या शेल आहेत का सबशेल आहेत सांगा. तुम्ही फक्त बोलत चला. सबशेल आहे. मग आपण जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करतो त्याला म्हणतात सबशेल लेवलवरचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. सबशेल लेवलवरचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग त्याचं काय येणार 2,8,8,2. कळलं का बघा. हे पण कळलं नसलं की थांबवायचं मला. आता 2,8 तसं विचार केल्यावर के ची कॅपॅसिटी 2 आहे, ह्याची कॅपॅसिटी 8 आहे. तर ह्याची 8 नाही 18 आहे. 18 असून पण इथं 9 लिहायचं. इथं 9 पण लिहू शकलो असतो ना, पण 9 न लिहिता इथं अगोदर 8 लिहितात आणि नंतर इथं अगोदर इथं 1 लिहितात. कळलं का नेमकं काय प्रॉब्लेम झाला ते. तशी तर ह्याची कॅपॅसिटी 18 आहे ना एमची. तरी पण इथं हे न लिहिता डायरेक्ट 9 लिहिलं असतं जमत होतं का नाही, परंतु नाही लिहिलं. मला काय म्हणायचं कळलं का. ते का नाही लिहिलं आपण बघूया, पण मला काय म्हणायचं एवढं तर कळलं का. काय म्हणायचं काय आहे बोला बरं जरा. बोला काय म्हणायचं आहे. बाकीच्यांनी बोला सर्वांनी. हा तर त्यांनी तसं नाही लिहिलं. काय केलंय 2,8,8,1. त्यानंतर कॅल्शियम 2,8,8,2 आहे का नाही. मग आता ह्याची कॅपॅसिटी तशी तर किती आहे सांगा बरं. यांची कॅपॅसिटी किती आहे मॅक्झिमम ते पण सांगा. तुम्हीच सांगा. फॉर्म्युला तर तुम्हाला माहितीच आहे. एन मध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन किती बसतात. विसरू नका रे बाळांनो. कसं श्रद्धा 8 कुठून आणले बेटा बघ. 36 पूनम व्हेरी गुड. 2n² आहे फॉर्म्युला. ते 8 हे चुकीचं आहे. हे आता विसरून जा जुनं. मी सांगतो ना का 8 करतात काय नाही. 2 गुणिले चौथी शेल आहे ती. चौथी शेल 4चा स्क्वेअर म्हणजे 16 दोन्ही 2n². तू जरा चुकलं पूनम. 36 नाहीये 32 आहे त्याची कॅपॅसिटी. 2n² पूनम कळलं का. कॅपॅसिटी कशी असते 2n² नुसार असते ना बेटा. के एल एम एन. इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी मॅक्झिमम इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी 2n². ह्याचा n 1 आहे 2 3 4. मग 2n². 2n म्हणजे 1 चा स्क्वेअर. इथं 2 2 चा स्क्वेअर. इथं 2 3 चा स्क्वेअर. 2 4 चा स्क्वेअर. ओ जर असेल तर 2 5 चा स्क्वेअर. मग इथं 2 हे 4 दोन्ही 8 9 दोन्ही 18 16 दोन्ही 32 25 दोन्ही 50. चला इथपर्यंत कळलं का. मॅक्झिमम इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी सर्वांना कळली का. मी कशी कशी लिहिली ते सांगा. येस ऑर नो. मॅक्झिमम कॅपॅसिटी ऑफ द गिवन शेल. चला बाकीच्यांची उत्तर येत नाहीत मला. सर्वांनी उत्तर द्या बेटा. ओके कळलं. मग आता मला काय म्हणायचंय पुढे. आता इथं कसं गेलं 2,8,8,2. अगोदर इथं 1 भरलं आता 2 भरलं. आता काय करायला पाहिजे होतं 2,8,8,3 करायला पाहिजे होतं. म्हणजे 1 2 3. पण तसं नाहीत करत. असं न करता करतात काय 2,8, आता इलेक्ट्रॉन एक एक इथं भरलं. इथं भरला. आता एक आणखीन भरला. आता इथं न भरता याच्यात भरतात. म्हणजे 9,2. कळलं का. मी काय केलं एवढं तर कळलं का. काय बदल केला कळलं. पुन्हा मग इथं 2,8,
10. आता बघा हे भरत चाललोय मी. आता हे अगोदर इकडं भरले 1 2, आता हे भरत चाललोय असं. मग पुढचं काय ना 2,8,11,2 2,8,12,2 म्हणजे असं एक कुठवर चलत जाणार आता ते हे 18 होईपर्यंत. मग असं का, हे कुठून आलं, कशामुळे आलं हे एवढं सर्व, तर ते सबशेल मुलं आलं बाळा. बघा आता कसं, बघा घाई करू नका, घाई करू नका. आता बघा सबशेल मुळे कसं येतं बघा, नीट लक्ष द्या. आपल्याकडे काय आहे, के, विसरायचं नाही के. त्यानंतर काय आहे यल, त्यानंतर काय आहे यम आणि यन. ह्यांची एनर्जी कशी आहेत नीट लक्ष द्या. ही तर आहे यस म्हणजे 1s, ही तर आहे 2s आणि मग 2p. नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. याचं कसं आहे बघा बरं, 3s यस, त्याच्यानंतर 3p आणि 3d जरा वर आहे, वेगळीच आहे अशी 3d आणि 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 मग पुढे ह्याचं कसं आहे बघा, मी ह्याला असं याला काळ्यानं काढतो. ह्याचा असा आहे 4s खाली आहे, बरोबर आहे का नाही. त्याच्यानंतर 4p इथं आहे, पुढचं काय सोडून द्या, 4d वर आहे. कळलं का तुम्हाला, सांगा बरं हे असं हे काय नेमकं झालं, कळलं का. अरे हे झेपलं का एवढंच सांगा, हे काय केलं मी. कळलं एनर्जी कशी आहे, म्हणजे हे नकाशासारखं आहे बघा, नकाशासारखं. नीट लक्ष द्या. म्हणजे याचा अर्थ आपण अगोदर काय, इथं के भरत गेलं की केच भरणार, नो प्रॉब्लेम 2, के मध्ये 2च भरणार. यल भरत गेलं की इथं यल मध्ये अगोदर 2 भरणार, इथं 6 भरणार, म्हणजे एकंदरीत आपण यल मध्ये कसे भरले, लगातार 8 भरले. पण यमचं कसं आहे बघा, अगोदर इथं 2 भरणार, नो प्रॉब्लेम, इथं 6 भरणार, नो प्रॉब्लेम. 6 आणि 2 8 झाले की 8च्या नंतर 9वा इलेक्ट्रॉन आपण 4 मध्ये भरलो का 3 मध्ये भरलो ते सांगा. 9वा इलेक्ट्रॉन 4 मध्ये भरल, जबकि आपलं आणखीन 3 तर एमटीच आहे. आणखीन 3 पूर्ण भरलंय का, पोट भरलंय का. 3चं पोट किती आहे हे विसरू नका. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त 2 बसतात, ह्याच्यात जास्तीत जास्त 8 बसतात, ह्याच्यात जास्तीत जास्त 18 बसतात आणि ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त 32 बसतात. परंतु ह्याच्यात जरीही 18 भरत असले तरी 8 भरल्याच्या नंतर 9वा इलेक्ट्रॉन आपल्याला 3 मध्ये भरता येत नाही. ह्या जिल्ह्याचा म्हणजे असं समजा की हे वेगवेगळे जिल्हे आहेत हे, आणि त्यांचे हे तालुके आहेत, है का नाही. हे ह्या जिल्ह्याचा एकच तालुका, ह्या जिल्ह्याचे 2 तालुके आहेत. हा तालुका लागला, नंतर हा तालुका लागला. ह्या जिल्ह्याचे 3 तालुके आहेत. पण व्हायला कसं, अगोदर हा पहिला तालुका लागला, नंतर हा दुसरा तालुका लागला, पण तिसरा तालुका लागायच्या आधी नांदेड जिल्ह्याचा दुसरा तालुका लागला. कळायले का हे असं, म्हणजे असं असल्यासारखं बघा रे. अरे बघा रे बाळांनो, असं एक देश. ठीक आहे, हे वेगवेगळे तालुके. हा असा एक जिल्हा आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये हा दुसरा जिल्हा असा घुसलाय. अरे असला घुसलाय रे बाळांनो, हे असा घुसलाय. हे जिल्हा समजा लातूर, हा नांदेड, असं. मग तुम्ही काय केलात, हे वेगवेगळे तालुके, हे लातूरचे तालुके. आणि लातूरचा एक तालुका इथं पण आहे बरं का, हे इथं पण आहे, हे पण विसरू नका. लातूरचा एक तालुका इथं पण आहे, हे बघा. पण मध्येच नांदेडचा तालुका लागायला, म्हणजे तुम्ही ह्याचा अर्थ काय, पैसे वाटप करत चाललात. पहिल्यांदा ह्या तालुक्याला दिलं, त्याच्यानंतर ह्याला दिलं, लातूरच चालू आहे. पण मध्येच आता इथून असं निघताना मध्येच कोण लागलं, नांदेड. म्हणजे लातूरमध्ये पैसे वाटप करायचे राहिलेत
एक तालुका रिकामाच राहिला तरी सुद्धा आधीच नांदेडच्या एका तालुक्याला पैसे भेटले. कळाले का सांगा? कळाले का सांगा? किंवा हे नांदेडचा तालुका ऍक्च्युली जर ह्याच्यासारखं बघायचं झालं तर नांदेड असा आहे. नांदेड असा आहे ऍक्च्युली जर विचार केला त्याच्यानुसार आपल्या तर हे असं आहे बघा. नांदेड असं आहे. मग नांदेडचे हे तालुके वर, म्हणजे नांदेडचे बाकी तालुके वर आहेत हे असे, पण नांदेडचा एक तालुका किनवट मध्ये चाला असं म्हणूया आपण, आहे का नाही? असं व्हायला ते. कळलं का? म्हणजे तिसरी शेल पूर्ण भरलीच नाही. ही बघा, ही पहिली, ही दुसरी, ही तिसरी, ही चौथी. तिसरी शेलची यस भरली, पी भरली, पण डी रिकामी आहे, त्याच्या आधीच चौथ्या शेलचं यस भरावं लागेल. म्हणून तिसऱ्या शेलमध्ये 8 भरले की चौथ्या शेलमध्ये आधी 2 भरायचे आणि नंतर मग पुन्हा हिच्यामध्ये 10 पर्यंत भरू शकता. म्हणजे याचा अर्थ अगोदर 8 भरून थांबलो की मग त्याच्यानंतर मग डी मध्ये एक 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 भरा. 9, 10, 11, 12, 13, 14. तोपर्यंत 2 कशामध्ये ऑलरेडी भरलेत आपण? 2 कशात भरलेत? त्या चौथी मध्ये भरलेत. बरोबर आहे? ही चौथी के एल एम एन, इथं 2 भरले, इथं 8 भरले. पण इथं एकूण 18 बसतात बरं काय. बसतात किती? इथं 18, पण त्याला 2 पार्ट मध्ये भरावं लागते. अगोदर 8 भरायचे, नंतर मग हिच्यामध्ये 2 भरायचे. हे बघा, हे यस मध्ये 2, आणि हिच्यात 2 भरले की नंतर मग पुन्हा ह्याचा डी लागला, मग त्या डी मध्ये 10 भरायचे हळूहळू. मग एकूण एम मध्ये कंप्लीट झाले 18. पण एका झटक्यात झाले का 2 टप्प्यात झाले? सांगा बरं. एका शॉट मध्ये झाले का 2 टप्प्यामध्ये 18 भरावं लागले आपल्याला? 2 टप्प्यामध्ये 18 भरावं लागले. मग कळलं असं का करलं होतं आपण ते? अगोदर 2 हे मध्येच यस लागल्यामुळे अगोदर 2 भरायचे आणि नंतर मग 18 पर्यंत कंप्लीट करत जायचं. ठीक आहे. आता सबशेल लेवलवरचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं काढायचं ते बघूया. समजा हा रोडियम आहे 45. सबशेल लेवलवरच तर आपल्याला माहितीच आहे कसं काढायचं. 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, 3d नाही, आता मध्येच 4s ते विसरू नका. 4s2, 3d, 10, त्याच्यानंतर 4p6. 4p नंतर काय ते सांगा रे बाळांनो. 4p नंतर काय येत आहे? यस, 5s, 5s2 आणि 4d7 असं होईल ते. मग आता हे झाले सबशेल लेवलवरचं. हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते कशाच्या लेवलवरचं आहे? सबशेल. सबशेल लेवल. अरे रे, व्हिडिओ स्टार्ट मी केला नव्हता बाजूचा. ज्यांच्याकडे नेट कमी आहे ते व्हिडिओ बघू शकतात बाजूला. सबशेल लेवलवर. आता शेल लेवलवरती कसं होणार बघा. तुम्हाला हे माहिती आहे, ही आहे के शेल. हे बघा, ही काय आहे? के. ही दोघी मिळून कोणती आहे? यल. आणि यम कशी आहे? इथून एवढी आणि इथून एवढी. या दोघींचं मिळून आहे यम. आणि हे 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 नीट लक्ष द्या. ही आहे यन आणि ही कोण आहे सांगा बरं? कोणत्या शेलचा भाग आहे हा? कोणत्या शेलचा भाग आहे सांगा आता? असे जिल्हे एकूण एकात घुसलेले आहेत, हे टेन्शन घ्यायचं नाही. 5s म्हणजे कोणती शेल? 5वी शेल कोणती आहे मग ती सांगा? श्रद्धा नीट बघ. के एल एम एन ओ येते, राईट? ही ओ आहे. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा. के मध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत? 2च आहेत. एल मध्ये किती झाले? 2 आणि 6, 8. यम मध्ये किती आहेत बघा? 2. हे मोजणार, हे मोजणार, पण हे नाही मोजणार यम मध्ये, कारण ते यनचा भाग आहे. हे बघा, हे यन आहे बरं का. ही पुन्हा ही आणि ही चौथी वाली आहे.
यम म्हणजे तिसरी वाली मध्ये कुठं कुठं आहेत 2 6 10. सांगा यम मध्ये किती आहेत सांगा बरं 18. आणि एन मध्ये किती येतात सांगा बरं एन म्हणजे चौथीचे कुठे आहेत बघा इथं एक आहे इथं एक आहे इथं एक आहे सांगा हा किती आहेत बाबा चौथी मध्ये किती येतं सर्वांनी सांगा बोला बरं चौथ्या शेल मध्ये किती आहेत वेळ लावता रे तुम्ही 2 6 7 2, 6 प्लस 7 इज इक्वल टू 15. मग ही जी एन आहे एन मध्ये आले 15 आणि आता ही ओ मध्ये किती आहेत सांगा बरं ओ मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 2 आहे. मग तुमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 10वी सारखं शेल लेवलवरचं रोडियमचं कसं होतं बघा रोडियमचं तुम्ही कसं लिहिता शेल लेवलमध्ये के मध्ये कॉमा एल मध्ये कॉमा एम मध्ये कॉमा एन मध्ये कॉमा ओ मध्ये कसं आहे तर बघा रोडियमचं 2 के एल मध्ये 8 वा श्रद्धा व्हेरी गुड 18 15 श्रद्धा चूक झाली शेवटी हे तू हे आणि हे एकत्र मिसळलीस कस काय एन मध्ये 15 आणि कॉमा ओ मध्ये 2 तुला चूक कळली का तू ह्या दोघांना उगाच मिसळलीस हे झालं तुमचं शेल लेवलवरचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लक्षात आलं का तुमच्या हे शेल लेवलवरचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन यस और नो पाठवा मला यस और नो कम ऑन यस मग मी आणखीन एक उदाहरण तुम्हाला देतो असं बघा आता तुमचं मी आणखीन एक घेतोच देण्यापेक्षा एक घेतो मी बघा आयर्नचं सहसा लयच आयर्नचं फेमस असते कुणाला आवडते तर बघा सबशेलवरचं तुम्हाला माहिती आहे 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d6 असं आहे मग मी काय करणार बघा ही आहे के मध्ये मला किती दिसले 2 त्या दोघी मिळून आहेत एल तिच्यात किती दिसले के म्हणजे पहिली एल म्हणजे दुसरी असते जिथं जिथं 2 आहे त्या सर्व एल 8 त्यानंतर यम बघा आणखीन काही राहिले का रे यमचं आणखीन राहिले का हे 2च आहेत बोला बरं बोला तुम्ही बोलत चला फक्त वेळ लागला यम मध्ये हे दोघच आहेत का आणखीन कोणी आहे यश पूनम व्हेरी गुड हे एक आहे मग किती आहे सांगा बरं यम मध्ये एकूण इलेक्ट्रॉन हे यम असं करतो मी यमला म्हणजे असं कळावं म्हणून मी वेगवेगळं करतो बघा कळावं म्हणून असं यम साठी मी काय करतो हे आणि हे